जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्ही बुद्धिमान आहात का, तर तुमचे उत्तर काय असेल? मला खात्री आहे की तुमच्यापैकी जास्त करून सर्वांचे एकच उत्तर असेल की माझे तर परीक्षांमध्ये कधीच चांगले नंबर आलेच नाही किंवा मला कधीच मनासारखा जॉब मिळालाच नाही आणि माझ्यातनं कोणती विशेष गोष्ट आहे हेच उत्तर असेल तुमचे, बरोबर ना? तुम्ही जर हेच विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. मित्रांनो, समाजामध्ये तुम्हाला कोणी सांगितले की जर परीक्षेमध्ये चांगले मार्क्स आणि लाईफमध्ये चांगली जॉब नाही लागली तर तुम्ही बुद्धिमान नाही. पण हा खूप लोकांच्या मनात एक गैरसमज आहे की ज्या लोकांना चांगले मार्क्स आणि चांगली जॉब लागेल तेच बुद्धिमान असतात. पण तुम्हीसुद्धा एक जिनियस व्यक्ती आहात आणि होऊ शकतं येणाऱ्या काळात तुम्ही असे काही कराल ज्याची कोणी विचारच नाही केला. तर तुम्ही बुद्धिमान आहात की नाही हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. ह्या व्हिडिओमध्ये मी 7 असे लक्षण सांगणार आहे जे प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीमध्ये पाहायला मिळतात. तर चला सुरू करूयात. नंबर 7, आळशीपणा. मित्रांनो, हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या रिसर्चनुसार तुमच्या बुद्धिमत्तेचा संबंध सरळ आळशीपणासोबत आहे. होय, जे लोक जेवढे आळशी असतात ते तेवढेच बुद्धिमान देखील असतात. पण लक्षात ठेवा, आळशी असणे याचा अर्थ असा नाही की दिवसभर सोशल मीडिया चालवणे, पडून राहणे किंवा TV बघणे. आळशी असणे म्हणजे आपले काम दुसऱ्यांना देणे, स्वतःला मोठ्या लक्ष्यांमध्ये समर्पण करणे, अवघड कामाचे सोपे पर्याय शोधणे व इतर. कदाचित यामुळेच बिल गेट्स यांनी म्हटले आहे की मी सर्वात अवघड काम एका आळशी व्यक्तीला देईल, कारण आळशी व्यक्ती अवघड काम करण्याचे सोपे पर्याय शोधेलच. पण हो, याला एक मोटिवेशनप्रमाणे बघा. नंबर 6, खराब हँडरायटिंग. मित्रांनो, जर तुमची पण खराब हँडरायटिंग असेल तर अभिनंदन. मी हे यामुळे म्हणतोय कारण जे पण खूप जिनियस लोक असतात त्यांची हँडरायटिंग पण खराबच असते. सायन्सचं मानलं तर जे लोक बुद्धिमान असतात त्यांच्या मनात विचार खूप लवकर येतात, ज्यामुळे ते लवकर लिहितात आणि त्यांची हँडरायटिंग खराब येते. नंबर 5, स्वतःशी बोलणे. तुम्ही पण त्या लोकांमध्ये आहात का जे स्वतःशीच बोलतात? कारण असे असेल तर तुम्ही देखील एक जिनियस आहात. होय, जे लोक स्वतःशी बोलतात ते लाईफविषयी जास्त मॅच्युअर असतात आणि हीच सवय थॉमस एडिसन, निकोला टेस्ला या सर्वांमध्ये पण होती. नंबर 4, प्रश्न विचारणे. तुम्ही हे ऐकलेच असेल की योग्य प्रश्न विचारणे हेच बुद्धिमत्तेचे पहिले पाऊल. याचा अर्थ बुद्धिमत्तेची सुरुवात योग्य प्रश्न विचारल्याने होते आणि प्रत्येक जिनियस लोकांमध्ये तर हे लक्षण असतेच. त्याचमुळे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटले होते की जर मला एखाद्या प्रॉब्लेमचं समाधान शोधायला 1 तास मिळेल तर मी 55 मिनिटे योग्य प्रश्न विचारण्यावर खर्च करेल आणि जेव्हा मला योग्य प्रश्न मिळेल तर मी त्याचे उत्तर 5 मिनिटांमध्ये शोधून काढेल. लहानपणी आपण देखील खूप प्रश्न विचारायचो, परंतु जसे जसे आपण मोठे होत गेलो तसे आपण प्रश्न विचारायचे बंद केले. थोडक्यात तुम्हाला प्रश्न विचारण्याच्या मानसिकतेवर काम करायचे आहे. असे समजा की तुमचे एका स्पर्धा परीक्षामध्ये सिलेक्शन नाही होत आहे, तर हे नका बोलू की नेवर गिव्ह अप. हे बोला की का नाही होत आहे, काय कारण आहे. कारण जाणून घ्या की तुमचे सिलेक्शन का नाही होते. नंबर 3, अस्तव्यस्त खोली. तुम्हाला पण तुमच्या घरच्यांनी रूममधला पसारा आवरण्यासाठी रागवले आहे का की तुम्ही पूर्ण रूममध्ये पसारा करून ठेवतात की कुठे मोबाईल पडलाय तर कुठे कपडे आणि पुस्तके. ज्या लोकांचे IQ जास्त असते ते लोक आवराआवर करण्यात त्यांचा वेळ वाया नाही घालवत. तर जर तुम्ही देखील अशा प्रकारचे मनुष्य आहात तर तुम्ही देखील बुद्धिमान आहात जे कामाला जास्त प्राधान्य देतात. तर येणाऱ्या काळात असे काही करून जा की तुमच्या परिवाराला तुमच्यावर गर्व होईल. नंबर 2, जिज्ञासा. जर तुमची जिज्ञासा नवीन गोष्टी माहिती करून घेण्याची आहे तर तुम्ही एक बुद्धिमान व्यक्ती आहात. जे लोक अधिक जिज्ञासू असतात त्यांची बुद्धिमत्ता इतरांपेक्षा जास्त असते. तर योग्य आणि महत्त्वाच्या गोष्टींची जिज्ञासा ठेवणे हे एका जिनियस व्यक्तीचे लक्षण आहे. नंबर 1, पॅशन. तुमचे पॅशन तुम्हाला आयुष्याचे खरे सुख देऊ शकतो, परंतु अधिक लोक आपल्या पॅशनला न ओळखून असे काम करतात ज्याच्यात त्यांचा काहीच इंटरेस्ट नाही आणि आयुष्यभर दुःखी राहतात. दुसऱ्या बाजूला जे लोक पॅशनेट असतात ते आपल्या पॅशनला आपल्या व्यवसायात बदलतात. जिनियस लोक असं काम करतच नाही ज्याच्यात त्यांचा काही इंटरेस्टच नाही. तर मित्रांनो, कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतो.
जर व्हिडिओमधले 7 लक्षणे तुमच्यामध्ये आहे किंवा नाही, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की मेहनत करणे कधी सोडू नका. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.